की मुंडे साहेब एका वर्षात 2-2 वर्ष बसत होते. काय हरकत नाही, बसत होतो, खरं आहे तुम्ही म्हणलात. आणि विलासराव दरवर्षी पास व्हायचे. तसं असल्यामुळे ते सत्ताधारी पक्षात राहिले, विरोधी पक्षात. मी दरवर्षी पास होत गेलो असतो तर कदाचित सत्ताधारी पक्षात गेलो असतो. विलासरावजी आणि मी खरं म्हणजे आपण सगळेजण जसे प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागातून इथे शिकायला आलात, तसं मी आणि विलासरावजी सुद्धा इथं लॉ कॉलेजचं शिक्षण घ्यायला आलो होतो. आम्ही दोघे एकाच हॉस्टेलचे विद्यार्थी, एकाच हॉस्टेलचे नाही, एकाच बरॅकमध्ये आमच्या दोघांची खोली होती. पण ते मला 2-3 वर्ष सिनियर होते. LLB झाल्यास त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन इथे केली, त्यामुळं त्यांची माझी ओळख तिकडचीच होते, कारण आम्ही दोघे पंचायत समितीला लढवणार होतो. आणि त्यांचं आणि माझी एकच गोष्ट एक नव्हती, म्हणजे त्यांची मेस लॉ कॉलेजची होती, माझी मेस BMCची होती इथं. ह्या BMCच्या मेसमध्ये मी 4 वर्ष जेवलेलो आहे. म्हणजे या BMCचंच अन्न खाऊन मी एवढा मोठा झाला. तर आता मला माहित नाही, पण गोपाळ शेट्टी म्हणून होते, त्यांचं मेस होती आणि त्यांचं एक HN हॉस्टेल होतं. त्याची मला आज आठवण झाली. मी फक्त जेवणाची आठवण सांगतो, भरपूर आठवणी, पण त्या तुम्हाला मला सांगता येणार नाही. समजदार तो इशारा काफी. तुम्हाला मला काय म्हणायचं, तुमचं हे कळण्याचंच वय आहे. आणि त्यामुळं मला सगळ्या काही आठवणी आम्हा दोघांच्याही सांगता येणार नाही. परंतु विलासराव एक दिलदार माणूस, त्यांचं व्यक्तिमत्व दिमागदार होतं. ते प्रखड, अस्सल आणि पट्टीचे वक्ते होते. ते विलक्षण बुद्धिमान होते, हजर जवाबी होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीत असावे सगळे गुण हे विलासरावांच्या मध्ये होते. सगळ्यात महत्वाचा गुण होता मैत्रीला जागणारे ते होते. मी एका पक्षाचा, ते एका पक्षाचे, तरी सुद्धा आमची मैत्री ही जीवनभर टिकली. त्या मैत्रीत बिब्बा घालण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. बिब्बा शब्द मराठवाड्यात लोकांना समजले, परंतु आमची मैत्री ही अतूट राहील. आमच्या दोघांचे फोटो आमच्या पक्षात येऊन लोक आमच्या विरोधात दाखवायचे, हे कसे एक आहे, कसे एक आहे. पण आम्ही आमच्या मैत्रीमध्ये कधी जगाची पर्वा केली नाही. आणि आमची मैत्री राजकारणात येण्याच्या पूर्वी होती. आम्ही दोघे राजकारणात आलो नव्हतो तेव्हाची होती. राजकारणात गेल्या सुद्धा ते टिकवली. आयोगाचा भाग आम्ही एकदाच आमदार झालो, एकदाच खासदार झालो. सगळं हे जरी खरं असलं तरी ती मैत्री आमची कॉलेजच्या जीवनातली होती आणि म्हणून ती मैत्री घट्ट झाली. शेवटचं भाषण त्यांचं आणि माझं जे झालं ते देवगिरी महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये. आमच्या दोघांची ओपन अशी मुलाखत हे देवगिरी कॉलेजच्या होते त्या देवगिरी कॉलेजच्या कॉलेजमध्ये झाली. मग ते सांगायला लागले, विलासराव गोपीनाथ मुंडे माझ्या आठवणी सांगायच्या तर तुम्हाला. मेन गोपीनाथ राजकारणात होते, ते आमदार होते, मी आमदार आहे. ते खासदार होते, मी खासदार आहे. ते मंत्री होते, मी मंत्री, मी मुख्यमंत्री होतो. ते आमच्यात सगळं सामील. मी लगेच म्हणालो सगळं सामील. पण मला कॉलेजमध्ये असताना लव्ह मॅरेज करता आलं, ते मात्र विलासरावला जमलं. जमलं असतं, पण आमच्या बापदादाच ऐकायचं आम्ही ठरवलं होतं म्हणून जमलं. लगेच तसं तुम्ही बापदादाच ऐका असं मला तुम्हाला सांगायचं. तर असे हजर जबाबी होते. एकदा विनायकराव मेटेने आमचा मला मराठवाडा पुरस्कार दिला, मराठवाडा गौरव. त्याच्या आधी विलासरावला त्यांनी पुरस्कार दिला होता. तेव्हा विलासराव कुणीच नव्हते, मंत्री नाही, आमदार सुद्धा नव्हते. तेव्हा त्याने, आणि तो माझ्या हस्ते दिला त्यांना, कारण मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. पण विलासराव नंतर मुख्यमंत्री झाले, मी कुणीच नव्हतो. आणि मग तेव्हा त्यांनी पुरस्कार, ह्यांनी मला पुरस्कार मराठवाडा गौरव त्यांच्या हाताने दिला. पण माझं भाषण आधी होतं, मला मराठवाडा पुरस्कार जो होतो तो उद्याचा मुख्यमंत्री होता. कारण
होता तेव्हा तुम्ही झालात, आता तुम्ही दिला, आता मी होणार, असं मी त्यांना म्हणत. इतके हजरजबाबी होते. हा पुरस्कार कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी देण्यात आला. दोघांची मैत्री घट्ट होती. शिवसेना फुटली आणि मग शिवसेनेचे 18 आमदार बाहेर गेले. म्हणजे मी आपोआपच विरोधी पक्ष नेता होत होतो. पण मध्ये काय झालं की शिवसेनेचे 6 आमदार परत गेले, राहिले 12. पण 12 फुटले असते तर शिवसेनेचाच विरोधी पक्ष नेता राहिला. मग विलासराव म्हणले, माय फ्रेंड, तुम्हालाच विरोधी पक्ष नेता राहायचं, म्हणून मी होऊ शकत नाही. ते म्हणले, मी संसदीय कामकाज मंत्री, भुजबळांना कधी पक्षात घ्यायचं हे माझ्या हातात आहे. काय सांगायचं ते म्हणले, मला काय करायचं ते करतो. मी भुजबळांना सांगितलंय 13 माणसं घेऊन येतील तेव्हाच प्रवेश दे. तुम्हाला अवजड उद्योग हे खातं मिळालं, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. म्हणजे दीर्घ होताना ते म्हणजे काय खातं मिळालं. तुम्ही एवढे विद्वान, 8 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाले. सोनिया गांधींनी तुमचा फार मोठा सन्मान केला. मित्र म्हणून मला आनंद झाला. आणि त्यामुळं त्याचं मराठीत नाव अवजड उद्योग, हिंदी इंग्रजीत काय ते आता आमच्या यांच्याकडे एनसीपीला दिले तुम्ही ते खातं, प्रफुल्ल पटेलला. हेवी इंडस्ट्रीज असं त्या खात्याचं नाव आहे. खात्यात तेच काम नसावं असा अंदाज आहे. परमेश्वराने मला हे खातं कधी देऊ नये, झालं तर मंत्री तर. मग विलासराव उठले. ते म्हणाले, मुंडे साहेब, जो हेवी वेट असतो त्यालाच हेवी खातं मिळतं म्हणून. आणि हे अवजड हे खातं उचलण्याची त्याची ताकद आहे, त्यालाच हे खातं मिळतं.